गडचिरोली विभागातील गडचिरोली आगार परिसरात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून कर्मचारी व नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आगार परिसरात पिण्याच्या पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने नागरिकांना व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. आगारातील बाथरूम, संडास आणि इतर स्वच्छता कक्षांमध्ये देखील पाण्याची सुविधा नसल्यामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये साधे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने कर्मचारी, प्रवासी आणि परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. गडचिरोली आगारा प्रमुख यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पाण्याअभावी दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नागरिकांनी संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.